भगवते वासुदेवाय. अथ द्वात्रिशोऽध्याय. धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणणाऱ्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन. श्री कपिल म्हणतात, हे माते, जो पुरुष घरातच राहून सकाम भावाने गृहस्थ धर्माचे पालन करतो आणि त्याचे फळ म्हणून अर्थ आणि काम यांचा उपभोग घेऊन पुन्हा पुन्हा तेच करीत राहतो, तो निरनिराळ्या कामनांनी मोहित झाल्या कारणाने भगवत धर्मापासून विन्मुख होतो आणि श्रद्धेने यज्ञांनी देव आणि पितर यांचीच आराधना करीत राहतो. त्याची बुद्धी त्याच प्रकारच्या श्रद्धेशी निगडीत राहते. देव आणि पितर हेच त्याचे उपास्य होत, म्हणून तो चंद्रलोकात जाऊन सोमपान करतो आणि पुन्हा पुण्य क्षीण झाल्यावर या लोकात परत येतो. ज्यावेळी प्रलय काळात शेषशाही भगवान शेषशय्येवर शयन करतात, त्यावेळी गृहस्थाश्रमातील सकाम लोकांना प्राप्त होणारे हे सर्व लोकही लयाला जातात. जे विवेकी मनुष्य आपल्या धर्माचा अर्थ आणि भोगासाठी उपयोग करीत नाही, तर भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच त्यांचे पालन करतात, ते अनासक्त, प्रशांत, शुद्धचित्त, निवृत्ती धर्मपरायण, ममतारहित आणि अहंकारशून्य पुरुष स्वधर्म पालनरूप सत्वगुणांमुळे पूर्णपणे शुद्धचित्त होतात. ते शेवटी सूर्यमार्गाने अर्चिमार्ग किंवा देवयान मार्ग, सर्वव्यापी कार्यकारणरूप जगाचा नियंता, संसाराचे उपादान कारण आणि त्याची उत्पत्ती, पालन व संहार करणाऱ्या पूर्ण पुरुषालाच प्राप्त होतात. जे लोक परमात्मदृष्टीने हिरण्यगर्भाची उपासना करतात, ते 2 परार्धानी होणाऱ्या ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत त्यांच्या सत्यलोकातच राहतात. ज्यावेळी देवतांपेक्षाही श्रेष्ठ ब्रह्मदेव आपल्या 2 परार्ध कालपर्यंत अधिकार भोगून पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, इंद्रिये त्यांचे विषय आणि अहंकारादी सहित संपूर्ण विश्वाचा संहार करण्याच्या इच्छेने त्रिगुणात्मक प्रकृतीबरोबर एकरूप होऊन निर्विशेष परमात्म्यामध्ये लीन होऊन जातात, त्यावेळी प्राण आणि मन यांना जिंकलेले ते विरक्त योगीजनसुद्धा देहाचा त्याग करून त्या भगवान ब्रह्मदेवातच प्रवेश करतात आणि पुन्हा त्यांच्याच बरोबर परमानंद स्वरूप पुराणपुरुष परब्रह्मामध्ये लीन होऊन जातात. त्या अगोदर ते भगवंतात लीन होत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये अहंकार शिल्लक असतो. म्हणून हे माते, आता तू सुद्धा अत्यंत भक्तिभावाने समस्त प्राण्यांच्या हृदयकमलात असणाऱ्या त्या श्रीहरींच्याच चरणांना शरण जा. तू सुद्धा माझ्याकडून त्यांचा प्रभाव ऐकलाच आहेस. वेदांचे अंतरंग जाणणारे सर्व स्थावर जंगम प्राण्यांचे अधिकारण ब्रह्मदेव सुद्धा मरीची आदी ऋषी, योगेश्वर, सनकादिक तसेच योगप्रवर्तक सिद्धांसहित निष्काम कर्मामुळे आदिपुरुष श्रेष्ठ सगुण ब्रह्माला प्राप्त होऊन भेददृष्टी आणि कर्तृत्वाभिमान यामुळे भगवद इच्छेने जेव्हा सृष्टी उत्पन्न होण्याची वेळ येते, तेव्हा कालरूप ईश्वराच्या प्रेरणेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा पूर्ववत प्रकट होतात. अशा प्रकारे पूर्वोक्त ऋषीसुद्धा आपापल्या कर्मानुसार ब्रह्मलोकाचे ऐश्वर्य उपभोगून भगवद इच्छेने गुणांमध्ये क्षोभ झाल्याने पुन्हा या लोकात जन्म घेतात. जे या लोकात कर्मामध्ये आसक्त राहून श्रद्धेने वेदात सांगितलेले काम्य आणि नित्य कर्माचे सांगोपांग अनुष्ठान करतात. रजोगुणामुळे त्यांची बुद्धी विवेकाविषयी कुंठित होते. ज्यांच्या हृदयामध्ये कामना असतात आणि इंद्रिय ज्यांच्या स्वाधीन नसतात, ते आपल्या घरातच आसक्त होऊन नेहमी पितरांची पूजा करतात. जे लोक धर्म, अर्थ आणि काम यामध्ये आसक्त असतात, म्हणून ज्यांचे महान पराक्रम अत्यंत कीर्तनीय आहेत, त्या भवभय हरी श्रीमधुसूदन भगवंतांच्या कथांविषयी विन्मुखच असतात. विष्ठा खाणारी कुत्री, डुकरे इत्यादी जशी विष्ठेचीच अपेक्षा करतात, त्याप्रमाणे जे मनुष्य भगवत कथामृत सोडून निंदनीय विषयवार्ताच ऐकतात, ते निश्चितच दुर्दैवी होत. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेकडील पितृयान किंवा धूममार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या अर्यमाच्या लोकात जातात आणि पुन्हा आपल्याच संततीच्या वंशामध्ये उत्पन्न होतात. हे माते, पितृलोकातील भोग भोगल्यानंतर जेव्हा यांचे पुण्य क्षीण होते, तेव्हा देवता त्यांना तेथील ऐश्वर्यापासून दूर करतात आणि पुन्हा लाचार होऊन ताबडतोब याच लोकात येऊन पडावे लागते. म्हणून हे माते, ज्यांचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य आहेत, त्या भगवंताचेच तू त्यांच्या गुणांचा आश्रय करणाऱ्या भक्तीने सर्व भावाने भजन कर. भगवान वासुदेवांविषयी भक्तियोग ताबडतोब वैराग्य आणि ब्रह्मसाक्षात्कार रूप ज्ञानाची प्राप्ती करून देतो. जेव्हा इंद्रियांच्या वृत्तीमुळे भगवत भक्तांचे चित्त सम राहून प्रिय अप्रिय अशा विषमतेचा अनुभव करीत नाही,
त्यावेळी तो भक्त निसंग, सर्वांमध्ये समान असणाऱ्या त्याग आणि ग्रहण यांनी रहित अशा ब्रह्मपदावर आपण आरूढ झाल्याचा साक्षात्कार करून घेतो. तोच ज्ञानस्वरूप, तोच परब्रह्म, तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच पुरुष, तोच एक भगवंत स्वतः जीव, शरीर, विषय, इंद्रिये इत्यादी अनेक रूपात प्रतीत होतो. या संसाराविषयी आसक्तीचा संपूर्ण नाश होणे हेच योग्यांच्या सर्व प्रकारच्या योग साधनेचे एकमात्र इष्टफळ आहे. ब्रह्म एक आहे, ज्ञानस्वरूपाने निर्गुण आहे, तरीसुद्धा ते बाहेर धावणाऱ्या इंद्रियांमुळे भ्रमाने शब्द इत्यादी पदार्थांच्या रूपात भासते. ज्याप्रमाणे एकच परब्रह्म, महतत्व, सात्विक, राजस आणि तामस अशा 3 प्रकारचा अहंकार, पंचमहाभूते आणि 11 इंद्रिये या रूपांनी बनले आहे आणि ते स्वयंप्रकाशी जीव आहे, त्याचप्रमाणे त्या जीवांचे शरीररूप हे ब्रह्मांडसुद्धा ब्रह्मच आहे. कारण ब्रह्मापासून याची उत्पत्ती झाली आहे. परंतु जो श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य तसेच निरंतर योगाभ्यास यामुळे एकाग्रचित्त आणि अनासक्त झालेला आहे, तोच याला ब्रह्मरूपात पाहू शकतो. हे पूजनीय माते, मी तुला हे ब्रह्मसाक्षात्काराचे साधनरूप ज्ञान ऐकविले. याच्याद्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो. हे देवी, निर्गुण ब्रह्मविषयक ज्ञानयोग आणि माझ्याविषयीचा भक्तियोग या दोन्हींचे फळ एकच आहे. त्यालाच भगवंत म्हणतात. जसे रूप, रस, गंध इत्यादी अनेक गुणांचा आश्रय असणारा एकच पदार्थ भिन्न भिन्न इंद्रियांच्या द्वारा विभिन्न रूपाने अनुभवास येतो, तसेच शास्त्राच्या वेगवेगळ्या मार्गांनी एकाच भगवंतांची अनेक प्रकारांनी अनुभूती येते. अनेक प्रकारची कर्मे, यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियांचा संयम, कर्माचा त्याग, विविध अंगे असलेला योग, भक्तियोग, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग असे दोन्ही प्रकारचे धर्म, आत्मतत्वाचे ज्ञान आणि दृढ वैराग्य या सर्व साधन मार्गांनी सगुण निर्गुण रूप स्वयंप्रकाश भगवंतालाच प्राप्त केले जाते. सात्विक, राजस, तामस आणि निर्गुण भेदाने 4 प्रकारच्या भक्तियोगाचे आणि तो प्राण्यांच्या जन्मादी विकारांचा हेतू आहे. तसेच ज्याची गती जाणता येत नाही त्या काळाचे स्वरूप मी तुला सांगितले. हे देवी, अज्ञानाने कर्म केल्याने जीवाला ज्या अनेक गती प्राप्त होतात, तेथे गेले असता तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. मी तुला जो ज्ञानाचा उपदेश केला आहे तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर आणि दुराचारी आणि दांभिक पुरुषांना कधीही करू नये. जो विषय लोलूप आहे, गृहासक्त आहे, माझा भक्त नाही आणि माझ्या भक्तांचा द्वेष करणारा आहे, त्यालासुद्धा याचा उपदेश कधी करू नये. जो अत्यंत श्रद्धाळू, भक्त, विनयशील, दुसऱ्यांविषयी दोषदृष्टी न ठेवणारा, सर्व प्राण्यांशी मैत्री करणारा, गुरुसेवेमध्ये तत्पर, बाह्य विषयांमध्ये अनासक्त, शांतचित्त, मत्सरशून्य आणि पवित्र चित्त असेल, तसेच मला प्रियतम मानणारा असेल, त्याला याचा उपदेश करावा. माते, जो पुरुष माझे ठिकाणी चित्त ठेवून याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करेल, तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल. अध्याय 32 समाप्त. अथ त्रयस्त्रिंशोऽध्याय. देवहूतीला तत्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती. मैत्रेय म्हणतात, श्री कपिलांचा हा उपदेश ऐकून कर्दमांची प्रिय पत्नी देवहूतीचा मोहाचा पडदा दूर झाला आणि तिने सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या श्री कपिलांना प्रणाम केला आणि ती त्यांची स्तुती करू लागली. देवहूती म्हणाली, ज्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव प्रगट झाले, त्यांनीही प्रलयकालीन जलात शयन करणाऱ्या आपल्या पंचभूते, इंद्रिये, शब्दादी विषय आणि मन यांनी युक्त सत्वादी गुणमय कार्य व कारण अशा दोन्हींचे बीजे असणाऱ्या आपल्या व्यक्त स्वरूपाचे केवळ चिंतन केले होते, ते प्रत्यक्ष पाहिले नव्हते. आपण निष्क्रिय, सत्यसंकल्प, संपूर्ण जीवांचे प्रभू तसेच हजारो अचिंत्य शक्तींनी संपन्न आहात. आपल्या शक्तीला गुणप्रवाह रूपाने ब्रह्मादी अनंत मूर्तीमध्ये विभक्त करून त्यांच्याद्वारा आपण स्वतःच विश्वाची उत्पत्ती इत्यादी करीत आहात. नाथ, प्रलयकाल आल्यावर ज्यांच्या पोटात हे सारे विश्व लीन होऊन जाते आणि जे कल्पांतांच्या वेळी मायामय बालकाचे रूप धारण करून आपल्या पायाचा अंगठा चोखीत एकटेच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात, त्या तुम्हाला मी गर्भामध्ये कसे काय धारण केले? ही आपलीच माया नव्हे का? हे विभो, आपण पापी लोकांना शासन आणि आज्ञाधारक भक्तांचे कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने देह धारण करता, म्हणून जसे त्यासाठी आपले वराह आदी अवतार झाले, त्याचप्रमाणे हा कपिल अवतार सुद्धा मुमुक्षूंना ज्ञानमार्ग दाखवण्यासाठी झाला आहे. हे भगवान, आपण आपल्या नावाचे श्रवण कीर्तन करण्याने किंवा चुकून मापून आपल्याला नमस्कार अथवा आपले स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील तत्काळ सोमयागाला पात्र होऊ शकतो. तर मग आपले दर्शन घेण्याने
मनुष्य कृतकृत्य होईल यात काय शंका. ज्याच्या जिभेवर आपले नाव आहे तो चांडाळसुद्धा यामुळे श्रेष्ठ होय. जे श्रेष्ठ पुरुष आपल्या नामाचे उच्चारण करतात त्यांनी तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन आणि वेदाध्ययन असे सर्व काही केले असे समजावे. आपण साक्षात परब्रह्म आहात. आपण परमपुरुष आहात. वृत्तीचा प्रवाह अंतर्मुख करून अंतःकरणात आपलेच चिंतन केले जाते. आपण आपल्या तेजाने मायेच्या गुणप्रवाहाला शांत करता. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत अशा साक्षात विष्णू स्वरूप कपिलांना मी प्रणाम करते. मैत्रेय म्हणतात, मातेने अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर मातृवत्सल परमपुरुष भगवान कपिलदेव तिला गंभीर वाणीने म्हणाले. श्री कपिल म्हणाले, माते, मी तुला जो हा सुलभ मार्ग सांगितला आहे त्याचे अनुष्ठान केल्याने लवकरच तू परमपदाला जाशील. माझ्या या मतावर तू विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केले आहे. याद्वारा तू माझ्या जन्ममरणरहित स्वरूपाला प्राप्त करून घेशील. जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून श्री कपिलदेव आपल्या ब्रह्मज्ञानी मातेची अनुमती घेऊन तेथून निघून गेले. तेव्हा देवहूतीसुद्धा सरस्वतीचा मुकुट शोभेल अशा आपल्या आश्रमात पुत्राने उपदेश केलेल्या योग साधनेने योगाभ्यास करीत समाधीत मग्न झाली. त्रिकाल स्नान करण्याने तिच्या कुरळ्या केसांचे भुरकट जटांमध्ये रूपांतर झाले. तसेच वल्कलांनी झाकलेले शरीर उग्र तपस्येमुळे पुरुष झाले. तिने प्रजापती कर्दमांच्या तपश्चर्या आणि योगबलाने प्राप्त झालेल्या देवांनी इच्छा करावी अशा अनुपम गृहस्थ सुखाचा त्याग केला. जेथे दुधाच्या फेसाप्रमाणे स्वच्छ आणि कोमल शय्यांनी युक्त हस्तिदंती पलंग, सुवर्णपात्रे, सोन्याचे सिंहासन, त्यावर अतिकोमल गाद्या अंथरलेल्या आहेत, तसेच ज्याच्यामध्ये स्वच्छ स्फटिकमणी आणि उच्च प्रकारचे पाचू लावलेल्या भिंतींमध्ये रत्नजडित रमणीय मूर्तींसहित मणिमय दिवे झगमगत आहेत, जे फुलांनी लहडलेल्या अनेक दिव्य वृक्षांनी सुशोभित आहेत, ज्यामध्ये अनेक प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि धुंद भ्रमरांचा गुंजारोह होत आहे, जेथील कमळगंधांनी सुवासित सरोवरात कर्दमांच्या सहवासात त्यांचे प्रेम प्राप्त करून घेऊन क्रीडेसाठी प्रवेश केल्यावर जिचे गंधर्वगण गुणगान करीत असत आणि जे मिळवण्यासाठी इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असत, अशा गृहोद्यानाची ममता तिने सोडून दिली. परंतु पुत्रवियोगाने व्याकुळ झाल्यामुळे तिचे वदन काहीसे उदास झाले. पतिवनात गेल्यानंतर पुत्राचाही वियोग झाल्याने ती आत्मज्ञानसंपन्न असूनही वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गायीसारखी व्याकुळ झाली. विदुरा, आपला पुत्र कपिलदेवरूप भगवान हरीचेच चिंतन करता करता लवकरच तिला अशा ऐश्वर्यसंपन्न घराबद्दलसुद्धा उपरती झाली. नंतर कपिलदेवांनी भगवंतांच्या ज्या ध्यान करण्यायोग्य प्रसन्न वदनारविंदयुक्त स्वरूपाचे वर्णन केले होते, त्यांच्या एक अवयवांचे तसेच त्यांच्या समग्र स्वरूपाचे चिंतन करीत ती ध्यानमग्न झाली. भगवद्भक्तीचा प्रबळ वैराग्य आणि यथोचित कर्मानुष्ठानामुळे उत्पन्न झालेल्या ब्रह्मसाक्षात्कार करून देणाऱ्या ज्ञानाने चित्त शुद्ध झाल्याने ती त्या सर्वव्यापक आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली, जो आपल्या स्वरूपाचा प्रकाशाने मायाजनित आवरण दूर करतो. अशा प्रकारे जीवाचे अधिष्ठानभूत परब्रह्म श्री भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाल्यामुळे तिचा जीवभाव नाहीसा झाला आणि ती सर्व क्लेशांपासून मुक्त होऊन परमानंदात निमग्न झाली. आता निरंतर समाधीस्थ राहिल्याकारणाने तिचा विषयांच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला आणि तिला आपल्या शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही. जसे जागा झालेल्या माणसाला आपण स्वप्नात पाहिलेल्या शरीराची शुद्ध राहत नाही, तिच्या शरीराचे पोषणसुद्धा दुसऱ्यांकडून होत होते, परंतु कोणत्याही प्रकारचे मानसिक क्लेश नसल्याने शरीर दुर्बळ झाले नाही. तिचे तेज आणखीनच वाढले, परंतु ते धुळीने माखल्यामुळे धुराने व्याप्त अग्नीप्रमाणे दिसू लागले. तिचे केस अस्ताव्यस्त विखुरले आणि वस्त्रही गळाले, परंतु नेहमी श्री भगवंतामध्ये चित्त लागून राहिल्यामुळे तिला आपल्या योगमय शरीराची काही शुद्ध राहिली नाही, केवळ प्रारब्धच त्याचे रक्षण करीत होते. अशा प्रकारे देवहूतीने कपिलांनी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसात नित्यमुक्त परमात्मस्वरूप श्री भगवंतांना प्राप्त करून घेतले. वीरवर ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते पवित्र क्षेत्र त्रैलोक्यात सिद्धपद सिद्धपूर नावाने प्रख्यात झाले. विदुरा, योग साधनेने तिच्या शरीराचा सर्व मळ नाहीसा झाला आणि एका नदीच्या रूपात परिणत झाला. ती सिद्धगणांकडून सेवन केली जाणारी आणि सर्व प्रकारची सिद्ध देणारी श्रेष्ठ नदी ठरली. महायोगी भगवान कपिलसुद्धा मातेची आज्ञा घेऊन पित्याच्या आश्रमातून ईशान्य दिशेकडे निघून गेले. तेथे स्वतः समुद्राने त्यांचे पूजन करून त्यांना स्थान दिले. ते तिन्ही लोकांना शांती प्रदान करण्यासाठी योग मार्गाचा अवलंब करून
समाधीमध्ये स्थिर झाले. सिद्धचारण गंधर्व मुनी आणि अप्सरागण त्यांची स्तुती करतात. तसेच सांख्याचार्यसुद्धा त्यांचे सर्व प्रकारे स्तवन करीत असतात. हे निष्पाप विदुरा, तू विचारल्यावरून तुला हा कपिल आणि देवहूतीचा परमपवित्र संवाद ऐकविला. हे कपिल देवांचे मत अध्यात्मयोगाचे गूढ रहस्य आहे. जो पुरुष याचे श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या भक्तीने युक्त होऊन लवकरच श्रीहरींच्या चरणविंदांना प्राप्त करतो. अध्याय 33 समाप्त. इथे आपला तिसरा स्कंद संपला. उद्यापासून चतुर्थ स्कंद चालू करणार आहे.